मार्केटमधले सोया चाप जर तुम्ही खाल्ले असतील तर त्यात खूप प्रमाणात मैदा असतं. तर आज आपण जे सोया चाप बनवणार आहोत ते 6 महिने टिकतात. ह्या सोया चापमध्ये मैद्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असणार आहे. त्यासोबतच ह्यात तुम्हाला जास्त प्रमाणात ग्लुटेन आणि सोयाबीन दिसणार आहे. त्यामुळे हे खूप हेल्दी आणि हायजेनिक पद्धतीने तयार होणार आहे. त्यामुळे मार्केटमधून सोया चाप आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरी बनवा, म्हणजे हे फ्रीजरमध्ये 6 महिने सुद्धा चांगले राहतात. सोया चाप बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी 2 कप मैदा घेतलेला आहे. मैदा चांगल्या क्वालिटीचा घ्या. त्यासोबतच चवीनुसार मीठ घातलंय. आता ते मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ चांगलं मळून घेऊया. तर हा पिठाचा गोळा तयार करताना तो जास्त सैलसर सुद्धा नको किंवा जास्त घट्ट सुद्धा नको. मध्यम असा हा गोळा तयार करून घ्यायचा, म्हणजे हलका मऊ असला पाहिजे. पीठ मी इथे चांगलं मळून घेतलेलं आहे. आता झाकण देऊन अर्धा तासासाठी भिजायला ठेवून देऊया. त्यानंतर गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. ज्या कपने मी मैदा घेतलेला 2 कप मोजून, त्याच कपने 2 कप मोजून मी इथे सोयाबीन घेतलेला आहे. त्यातच 2 कप पाणी घालायचं आहे. सोयाबीन कमी वेळात पटकन फुलून तयार व्हावे त्यासाठी मी इथे गॅसवर हे 5 ते 6 मिनिट उकळवून घेणार आहे. एखाद्या बाउलमध्ये सोयाबीन आणि गरम पाणी घालून हे सोयाबीन अर्धा ताससाठी भिजायला ठेवलेत तरीही चालेल, पण ते पटकन फुलून तयार व्हावेत त्यामुळे मी गॅसवरच पाणी गरम करून 5 ते 6 मिनिटसाठी उकळवून घेतलंय. आणि तुम्ही पाहू शकता मस्त हे सोयाबीन फुललेले आहेत. आता यातलं सगळं मी गरम पाणी गाळून घेतलं. त्यानंतर 2 ते 3 पाण्यामध्ये हे सोयाबीन असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असे दाबून दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. सोयाबीनमध्ये जर तुम्ही जास्त पाणी ठेवलं तर मग सोया चाप व्यवस्थित बनणार नाहीत. त्यामुळे सगळं पाणी जे आहे सोयाबीन धुतल्यानंतर एकदम पिळून काढून घ्यायचं. सोयाबीन गरम पाण्यामध्ये उकळवून ते फुलल्यानंतर आपण स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता काय करूया, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सोयाबीन घालायचे आणि मिक्सर बंद चालू करून एकदम जाडसर असं हे वाटून घ्यायचं. तुम्हाला मी दाखवतेच. हे पहा, अशा पद्धतीने शक्य होईल तेवढं सोयाबीन चांगलं पिळून घ्यायचं, त्यात पाणी राहता कामा नये जास्त. तर हे पहा, अशा पद्धतीने जाडसर असं दरदरीत मी हे वाटून घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आणि ताटामध्ये चांगलं पसरवून फॅन खाली 3 तासासाठी हे चांगलं वाळवून घ्यायचं. 2.5 ते 3 तास फॅन खाली वाळल्यानंतर हा चुरा जो आहे सोयाबीनचा तो असा सुटसुटीत होतो आणि हाताने दाबल्यानंतर आपल्या हाताला पाणी लागत नाही. ओलावा जाणवतो, पण हाताने दाबल्यानंतर जराही हाताला पाणी लागायला नको किंवा असं वाटायला नको की ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. असं आपल्याला 2.5 ते 3 तास हे फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे. तर मी सुकवायला ठेवून दिलेलं आहे. आता हे पीठ सुद्धा अर्धा तासानंतर चांगलं भिजलेलं आहे. आता आपल्याला ग्लुटेन ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. ह्या मैद्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण असतं, ते आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे. त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा पद्धतीने या पिठाची मसाज करून घ्यायचे. 6 ते 7 मिनिट नंतर तुम्ही या पिठामध्ये जाळी पाहू शकता कशी तयार झालेली आहे. म्हणजे तुम्ही या पिठाची जेवढं चांगल्या पद्धतीने मसाज कराल तेवढंच या मैद्यामधील ग्लुटेन ॲक्टिवेट होईल आणि चापसुद्धा चांगले तयार होतील. 7 मिनिट हे पीठ मळल्यानंतर एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यात हा पिठाचा गोळा घालायचा आणि हाताच्या मदतीने असं चांगलं चोळून चोळून धुवून घ्यायचं. याने काय होईल, मैद्यामधलं ग्लुटेन वेगळं होईल आणि मैदा पाण्यामध्ये वेगळं होऊन जाईल. तर आपल्याला ग्लुटेन याच्यामध्ये पाहिजे, त्यामुळे भरपूर असं मी 2दा पाणी घेतलं आणि 2 वेळा अशाच पद्धतीने ह्या पिठाला असं चांगलं चोळून चोळून मी धुवून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता आता एकदम असं ग्लुटेन वेगळं झालेलं आहे आणि जो मैदा जो आहे तो वेगळा झालेला आहे. मी फक्त 2 वेळा भरपूर पाण्यामध्ये हे असं धुवून घेतलेलं आहे. आता यात थोडंसं फक्त मैद्याचं प्रमाण आहे. थोडंसं मैद्याचं प्रमाण राहिलं पाहिजे, खूप जास्त नाहीये, एकदम थोडंसं. जास्त प्रमाणात आता यात ग्लुटेन राहिलेलं आहे. एखादी कोणतीही चाळणी घ्यायची आणि त्यावर हे आता ग्लुटेन पसरवून असं ठेवून द्यायचं 3 तासासाठी. या चाळणीच्या खाली एखादं भांडं ठेवून द्यायचं, म्हणजे 3 तासामध्ये जेवढंही यात एक्स्ट्राचं पाणी असेल ते निथळून निघून जाईल. तुम्ही जर असंच हे ग्लुटेन वापरलं तर सोया चाप बनणार नाहीत. त्यामुळे 3 तास हे ठेवायचंच आहे. तिकडे सोयाबीनसुद्धा सुकतंय आणि हे ग्लुटेनसुद्धा 3 तासामध्ये तयार होऊन जाईल. 3 तास झालेला आहे. ग्लुटेन पाहू शकता इथं मस्त तयार झालेलं आहे. सोयाबीनसुद्धा सुटसुटीत सुकून तयार झालंय. एका भांड्याला तेल लावून घ्यायचं, त्यासोबतच हातालाही तेल लावायचं आणि मग चाळणीवरून हे ग्लुटेन उचलायचं आणि त्या तेल लावलेल्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. म्हणजे हे ग्लुटेन हाताला चिकटणार नाही आणि त्याची चांगली पुन्हा 2-3 मिनिटसाठी मसाज करून घ्यायची.
सोयाबीन सुद्धा पाहू शकता मस्त सुटसुटीत झालेलं आहे. आता एकदम थोडा थोडा सोयाबीनचा चुरा घ्यायचा आणि या ग्लुटेनमध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चांगलं मळून घ्यायचं. तुम्ही जर एकदम सगळं सोयाबीनचा चुरा या ग्लुटेनमध्ये ओतलत तर मग ते एका बाजूनेच लागेल, सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स होणार नाही. त्यामुळे एकदम थोडा थोडा चुरा घालायचा आणि चांगलं या पिठामध्ये दाबून दाबून असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ग्लुटेनची सुद्धा मसाज होते आणि सोयाबीन सुद्धा या ग्लुटेनमध्ये चांगलं एकजीव होतं आणि मग सोया चापसाठी सुद्धा व्यवस्थित असं हे मिश्रण तयार होतं. सगळ्या सोयाबीनचा चुरा मी यात चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही आता जाळी पाहू शकता. हे पहा, यावरून हे लक्षात येतं की सोया चापसाठी जे मिश्रण तयार केलेलं आहे ते एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. अशीच जाळी यायला पाहिजे. आता काय करायचं, चपातीला आपण जसे गोळे घेतो तसे गोळे घ्यायचे आणि ज्यावरही तुम्ही हा गोळा लाटून घेणार आहात त्यावर तुम्हाला तेल लावायचं थोडंसं आणि लाटण्याला सुद्धा तेल लावायचं. कारण यात ग्लुटेन असल्यामुळे ते चिकटतं आणि जाडसर अशी पुरीसारखी लाटून घ्यायची. म्हणजे जेवढाही मोठा गोळा घेतलाय ना त्यानुसार तुम्हाला हे जाडसर लाटून घ्यायचंय, जास्त पातळ ठेवायचं नाही. लाटून झाल्यानंतर सुरीच्या मदतीने त्याचे असे स्ट्रिप्स कापून घ्यायचे आहेत. आता मी इथे चाप बनवण्यासाठी आईस्क्रीम स्टिक घेतलेली आहे. त्याला एक एक स्ट्रिप उचलायचे आणि अशी गुंडाळत जायचे, जसे तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये तशा पद्धतीनेच तुम्हाला गुंडाळत जायचंय. एक एक पट्टी गुंडाळून झाली की जिथे ती पट्टी संपते तिथूनच दुसरी पट्टी गुंडाळायला सुरुवात करायची. ही पट्टी गुंडाळताना तुम्हाला जास्त सैल सुद्धा सोडायची नाहीये किंवा जास्त घट्ट सुद्धा गुंडाळायची नाहीये. शेवटला एकदम हलक्या हाताने असा दाब देऊन घ्यायचा, एकदम हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपला पहिला चाप तयार झालेला आहे. सगळे चाप मी असेच तयार करून घेणार आहे. हे चाप छान जाळीदार झालेले आहेत त्यामुळे ते तयार करताना जास्त दाब देऊन तयार करायचे नाहीत. हलक्या हातानेच हे तयार करून घ्यायचे आणि जास्त लूज सुद्धा सोडायचे नाहीत. आता मी गॅसवर पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी यायला लागलेली तेव्हाच मी हे सगळे चाप सोडले. आता 5 मिनिटसाठी मध्यम गॅसवर हे उकळवून घ्यायचे आहेत. जराही त्यांना इकडून तिकडे हलवायचं नाही आणि 5 मिनिट नंतर तुम्ही पाहू शकता साईज पूर्ण फुलून डबल झालेले आहे. 5 मिनिट नंतर मी हे हलक्या हाताने पलटून घेतले आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा 5 मिनिटसाठी हे बॉईल करून घेतले. म्हणजे पूर्ण 10 मिनिटसाठी मी हे शिजवून घेतलेले आहेत मध्यम गॅसवर. त्यानंतर मी ह्यातलं सगळं पाणी गाळून हे चाप वेगळे असे करून घेतले आणि 3 ते 4 तासासाठी हे पूर्णपणे थंड करून घेतले. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये हे ठेवून द्यायचे. 6 महिन्यापर्यंत हे फ्रीजरमध्ये राहतात आणि जेव्हाही तुम्हाला हे चाप बनवायचे असतील तेव्हा 1 ते 1.5 तासा अगोदर फ्रीजरमधून काढून ठेवायचे आणि नंतर बनवायला सुरुवात करायचं. काही चाप मी इथे कापून सुद्धा दाखवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती जाळीदार तयार झालेत. मार्केटमध्ये जे चाप असतात ना त्यात खूप जास्त प्रमाणात मैदा असतं आणि स्वच्छतेने बनवले जात नाहीत. पण हे चाप एकदम हेल्दी आहेत कारण यात ग्लुटेनचं प्रमाण आहे, त्यासोबतच मैद्याचं प्रमाण बऱ्यापैकी नाहीच आहे आणि सोयाबीनचं प्रमाण जास्त आहे. हवं तेव्हा फ्रीजरमधून काढून तुमचा आवडीचा कोणताही सोया चापचा पदार्थ तुम्ही बनवू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. धन्यवाद.